हुज डाईट इज मोर व्हाय. कोण जास्त अन्न खाणार यातलं? हा खाणार का हा खाणार? हा ओझं वाहून नेलाय. मॅन कॅरिंग लोड नीड्स मोर डाईट. ह्याला काय लागणार? जास्त अन्न लागणार. का? कारण याचं काम कसं आहे? जास्त कष्टाचं आहे. मॅन वर्किंग इन द शॉप. हा का शॉपमध्ये म्हणजे दुकानामध्ये काम करायला ह्याला लेस डाएट लागणार. हे गर्ल्स प्लेइंग बास्केटबॉल. मुली खेळ खेळत आहेत. ह्यांना पण जरा जास्त अन्न लागणार. थिंक अँड टेल. विचार करा आणि सांगा. अ 3-year-old फील्स फुल ऑन इटिंग हाफ अ भाकरी. 3 वर्षाचा आहे एक मुलगा आणि त्याला काय करायचं आहे? हाफ भाकरी खायची. वुड हाफ भाकरी बी इनफ फॉर हिज मदर टू. आणि तीच हाफ भाकरी आईला सुद्धा चालेल का? मुलगा हाफ भाकरी खातोय, आईला हाफ भाकरी चालेल का? नाही. आई काय करणार? जास्त खाणार. नो म्हणले. नो. चाइल्ड्स मदर नीड्स मोर फूड. आईला काय लागणार? जास्त अन्न लागणार. 1 man eats 5 चपातीज एव्हरी डे. एक माणूस 5 चपात्या खातोय. बट 1 day ही हॅज अ हाय फीवर. पण एके दिवशी त्याला काय ताप आला. विल ही ईट 5 चपातीज दॅट डे. तो 5 चपाती त्या दिवशी खाईल का? वाय? का नाही? कारण त्याला ताप आलेला आहे, आजार येतो. नो, बिकॉज हीज डाएट शुड बी लेस दॅन दॅट कॅन बी डायजेस्टेड इझिली. कारण त्याचा आहार लेस पाहिजे. काय पाहिजे? कारण तो पचन व्हायला पाहिजे म्हणून. डाईट डिफर्स फ्रॉम अ पर्सन टू पर्सन. प्रत्येक लोकांचं अन्न खाणं वेगवेगळं असतं. व्हॉट आर द रिझन्स फॉर दॅट. त्याचं कारण काय आहे? त्यावर डाएट डिपेंड्स ऑन अ पर्सन्स एज. त्याच्या वयानुसार. वय जास्त असेल तर अन्न पण काय होणार? जास्त. वय कमी असेल तर आणि काम करणारी माणसं असतं त्यांचं वय मिडियम असतं, त्यांना अन्न भरपूर लागणार. आणि म्हाताऱ्या माणसांना अन्न कमी लागणार. वर्क. जर जास्त कष्टाचं काम असेल तर जास्त खावं लागणार त्यांना. अँड सीझननुसार पण अन्न काय होते? बदलत राहते. व्हाय डज द मदर टेल दॅट नॉट टू बी लिव्ह एनी फूड ऑन हर प्लेट. आई का सांगते की ताटामध्ये दिलेलं अन्न शिल्लक ठेवू नको म्हणून? सगळं खायला सांगते अन्न. होममेड फूड इज गुड फॉर हेल्थ. घरात बनवलेलं अन्न कसं असतं? चांगलं असतं. इट विल बी मोर हेल्दी. आणि ते कसं असतं? अतिशय चांगलं असतं. आता फिल इन द ब्लँक्स घेऊया आपण. वेदर अ पर्सन हू डज फिजिकल लेबर इज अ मॅन ऑर वुमन. जे जास्त कष्टाचं काम करत असतं ते कोण? एकतर माणूस असतो किंवा एकतर स्त्री असतो. एकतर पुरुष असणार आणि एकतर स्त्री. इफ यू वॉन्ट टू बी हेल्दी. जर तुम्हाला आरोग्यपूर्ण राहायचं असेल, वी मस्ट बी केअरफुल अबाउट आवर डाईट. आपल्याला आरोग्यपूर्ण राहायचं असेल तर आपण आपल्या अन्नाची काळजी घेतली पाहिजे. वी आर टेम्प्टेड टू बाय फूड स्टफ्स दॅट वी सी इन द ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दाखवलेलं अन्न आपल्याला खावंसं वाटते. टेम्प्टेड म्हणजे खावेसे वाटणे किंवा ते खरेदी करावेसे वाटते किंवा आपल्याला बुरळ पडते, आपल्याला तिकडे आकर्षित होतो. टेम्प्टेड म्हणजेच काय? आकर्षित होणे.